करवीर तालुक्यातील शिंगणापूरमधील गणेशनगर इथल्या रहिवाशांनी हद्दवाढी संदर्भात एक बैठक आयोजित केली होती। ग्रामपंचायत सदस्य अभिजित बागडे आणि सविता सावरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला पाठिंबा देण्यात आला। या बैठकीत बोलताना ग्रामपंचायत सदस्य अभिजित बागडे यांनी गणेशनगरमधील ग्रामस्थांशी शिंगणापूर ग्रामपंचायतीकडून दुजाभाव केला जात असून कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत असा आरोप केला। शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत 30 वर्षांहून अधिक काळ राहत असून सुद्धा गणेशनगरमध्ये ग्रामपंचायतीनं पिण्याच्या पाण्याची सोय केलेली नाही। ग्रामस्थांनीच स्वखर्चातून इथं जलवाहिनी टाकली आहे, तसंच इथं गटर, रस्ते, पथदिवे या सुविधा सुद्धा स्वखर्चातून उपलब्ध केल्याचं ग्रामपंचायत सदस्य अभिजित बागडे यांनी सांगितलं। आम्ही हद्दवाढीत जाण्यासाठी इच्छुक आहे ते गेल्या 2.5 वर्षापासून आम्ही निवडून आलो। आम्हाला ग्रामपंचायतीने कुठलीही सुविधा दिलेली नाही। A1 HDP पाईप पण सुद्धा जिथे टाकले आम्ही गणेशनगरमध्ये आपल्या ज्या 1 नंबर वार्डात ती पण आम्ही स्वखर्चानंच टाकलेली आहे। आणि जे आपल्या इथे कुठलीही माहीत वगैरे होते ती ग्रामपंचायतच्या ह्याच्यामध्ये आपण जात नाही, ते सगळं पंचगंगेच्या घाटावर जातं। म्हणजे का ते म्हणजे बस सुविधा घ्यायची कॉर्पोरेशनची, काही जरी झालं तर CPR आहेच, बाकीच्या काही सुविधा पाहिजे असेल तर कॉर्पोरेशन आहे। मग आम्ही ग्रामपंचायतीमध्ये का राहू? ग्रामपंचायत जर आम्हाला काही देतच नसेल तर त्यात आम्ही म्हणजे राहू शकत नाही, हे असं आमच्या तमाम सगळ्या लोकांचं म्हणणं आहे। ग्रामपंचायत सदस्या सविता सावरे यांनी शिंगणापूर ग्रामपंचायतीकडून गणेशनगरचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतलं जात नाही असा आरोप केला। त्यांनी ग्रामपंचायतीपेक्षा महापालिकेकडूनच आपल्याला अधिक सुविधा मिळत असल्याचं सांगत शिंगणापूर ग्रामपंचायतीकडून कोणत्याही नागरी सुविधा मिळत नसल्यानं गणेशनगरमधील ग्रामस्थांनी हद्दवाढीला पाठिंबा दिला असल्याचं स्पष्ट केलं। यावेळी रामचंद्र सावरे, जालिंदर मुंडे, पोपट दिवसे, शांताराम कांबळे, शंकर चौगले, शिवाजी पवार, मालुबाई सावरे, शांताबाई कोगे, रुबाब शेख, रेखा सरगर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।